विदर्भात पार पडलेल्या अधिवेशनाचं आज सूप वाजलं, पण नेहमीप्रमाणे विदर्भात प्रश्नांना हात घातला गेला नाही। त्यामुळे याही अधिवेशनामध्ये विदर्भीयांचा अपेक्षा विदर्भात हिवाळी अधिवेशन, पण विदर्भाचे प्रश्नच नाहीत। विदर्भाच्या प्रश्नावर सांगोपांग चर्चा होणार कधी? विदर्भाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। विदर्भाच्या विकासावर, विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतलं जातं। पण गेल्या काही वर्षात सत्ता कुणाचीही असो, विदर्भाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सांगोपांग चर्चा होत नसल्याचा आरोप होतोय। सरकार हिवाळी अधिवेशनाचा निव्वळ सोपस्कार पार पडत असल्याचं सुद्धा अधोरेखित होऊ लागलंय। यावेळच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यातल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट आलं, रब्बीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली। सत्ताधाऱ्यांनीही अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली। प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना मदतीचे चेक दिले गेले। 9,75,059 हेक्टर बाधित क्षेत्र झालेला, अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे। जसे जसे पंचनामे होतील तसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल। मराठा आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात कळीचा मुद्दा ठरलाय। मराठा समाजाला कुणबी जात मागणी केली। यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला। नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्याची घोषणा केली आहे। ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाहीये। कारण हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे। महत्त्वाच्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा झाली, पण विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही। त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस या ठिकाणी विदर्भातले अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची जाणीव पण आम्ही विधानसभेमध्ये करून दिलेली आहे आणि त्यामुळे हे 2 दिवस हे अधिवेशन वाढून या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळावा ही अपेक्षा आमची। दरम्यानच्या काळात विदर्भाचे प्रश्न विधिमंडळात येत नसतात। ज्येष्ठ प्रकाश पोहरे यांनी विधानसभेत पत्रकार गॅलरीत गोंधळला। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं खापर विरोधकांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही। तुम्ही नागपूरच्या अधिवेशनात काढून बघला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे। सरकार कुणाचंही असो, हिवाळी कालावधी 3 पेक्षा जास्त ठेवला जात नाही। यावेळेस 2 आठवड्यांचा 10 दिवसांचं प्रत्यक्षात कामकाज राज्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांसह मंत्री विदर्भाच्या प्रश्नांवर नाममात्र चर्चा झाल्यानं वैदर्भीय पदरात फार काही पडलं नसल्याचा आरोप होतोय। कल्पना नळसकर सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।